नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक सुधीर धिंडे। काल आपण दिनांक 20 तारखेला शनिवारी 21 तारखेला शनिवारी आपण लोकप्रशासनाचा ढोबळमानाने अर्थ काय आहे हे जाणून घेतलं। आज आपण या ठिकाणी लोक प्रशासनाचा शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून अर्थ जाणून घेण्याचा आज या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। लोक प्रशासन आपण मागच्या वेळेस बघितलं की लोक प्रशासनाचा उदय हा प्रामुख्याने मानवी संस्कृती सोबतच झाला असं मानण्यात येत असतं। एवढा प्राचीन इतिहास असणारा हा विषय प्रामुख्याने आपण बघतो की राज्यशास्त्राचा एक भाग म्हणून शिकविण्यात येत होता। त्यानंतर लोक प्रशासनाचं हे प्रामुख्याने राज्यशास्त्रामधनं एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून अस्तित्व निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं। हे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाल्यानंतर लोक प्रशासनाचं अध्ययन हे स्वतंत्रपणे विद्यापीठातनं महाविद्यालयातनं होत असलेलं आपल्याला दिसून येतं। आणि त्यानंतर आपण बघतो की लोक प्रशासनाच्या ह्या अध्ययनाला खूप मोठ्या प्रमाणावर व्याप्त स्वरूपामध्ये प्रतिसाद हा मिळत असलेलाही आपण बघितलेला आहे। लोक प्रशासन ज्याला की इंग्लिशमध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात, एक सार्वजनिक प्रशासकीय यंत्रणा जी प्रामुख्याने राजकीय पदाधिकाऱ्यांचे किंवा शासनाचे घेण्यात आलेले निर्णय, धोरण, योजना यांची अंमलबजावणी करण्याचे कार्य ही करीत असते। अशा ह्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा अर्थ किंवा या लोक प्रशासनाचा अर्थ बघताना सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी प्रशासन म्हणजे काय हे आज प्रामुख्याने या ठिकाणी बघावयाचे आहे। तर प्रशासनाला इंग्रजीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन, ADMINISTRATION ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात। या प्रशासनाचा, या ॲडमिनिस्ट्रेशनचा अर्थ जर आपण बघितला तर कोणत्याही एक ठराविक कार्याची व्यवस्था करणे म्हणजे प्रशासन होय। ह्या प्रशासनामध्ये आपण बघतो प्रामुख्याने प्रशासन ह्या शब्दाचा वापर सातत्याने आपल्या दैनंदिन जीवनातही होत असलेला आपल्याला दिसून येतो। या प्रशासनाचा आपण अनेक वेळा जसं की राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नावाने सुद्धा आपण मोदींचे प्रशासन, नेहरूंचे प्रशासन या दृष्टिकोनातूनही आपण या प्रशासन या बाबीचा वापर करतो। त्याचबरोबर अनेक वेळा एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या संघटनेमध्ये जर आपल्याला काही वाईट अनुभव आला तर आपण त्या ठिकाणी सहजगत्या बोलून जातो की या ठिकाणचं प्रशासन हे योग्य नाही, इथे प्रशासन आहे की नाही। या बाबीतून सातत्याने आपण प्रशासन या शब्दाचा वापर करीत असतो। तर मित्रांनो, प्रशासन म्हणजे कोणत्याही ठराविक कार्याची व्यवस्था करणे। जसं सर्वात अगोदर आपण बघतो की कोणतीही बाब ही तडीस नेण्यासाठी आपण सर्वात अगोदर काय करतो, तर आपण सर्वात अगोदर त्या ठिकाणी हे एक उद्देश निश्चित करतो। कोणत्याही बाबीची सुरुवात ही त्या उद्देशाची निश्चिती करण्याने होत असलेली आपल्याला दिसून येते। उद्देश निश्चित झाल्यानंतर आपण तो उद्देश कशा पद्धतीने साध्य करता येईल
कशा पद्धतीनं ती बाब ही शेवटापर्यंत किंवा तडीस नेता येईल या बाबीचं आपण विचार करतो। त्या अनुषंगाने आपण प्रामुख्याने अगोदर त्या उद्देशाच्या प्राप्तीसाठी किंवा तो उद्देश साध्य करण्यासाठी आपण त्या ठिकाणी हे नियोजन हे करीत असतो। त्या ठिकाणी हे नियोजन केल्यानंतर आपण ह्या नियोजनामध्ये कार्यविभाजन, देण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या, ठराविक स्वरूपाचा मर्यादित किंवा ठरवून दिलेला कार्यकाळ या सर्व बाबींचा त्या ठिकाणी विचार करतो किंवा नियोजन हे करीत असतो। त्यानंतर आपण बघतो की नियोजन झाल्यानंतर त्या नियोजनाच्या कार्यविभाजनानुसार देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यानुसार आपण संघटन तयार करतो। हे संघटन त्या ठिकाणी विविध कर्मचाऱ्यांची, सहकार्यांची व्यवस्था ही त्या संघटनेमध्ये आपण करीत असतो आणि त्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाला कार्य आणि जबाबदाऱ्या ह्या उचित प्रमाणामध्ये देण्यात येत असतात। हे संघटन करण्यात आल्यानंतर आपण बघतो की त्या त्या व्यक्तीला आपापली कार्य करण्याच्या अनुषंगाने, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या अनुषंगाने आपण वरिष्ठाकडनं सातत्याने त्या ठिकाणी निर्देश, आदेश हे देण्यात येत असतात। कारण आपण बघतो की संघटना ही कधीही पिरामिड स्वरूपाची असते, एक हायरार्की त्या ठिकाणी तयार करण्यात येत असते आणि त्या अनुषंगाने वरिष्ठ हे कनिष्ठांना त्या ठिकाणी आदेश, निर्देश हे देत असतात। त्यानंतर आपण बघतो की प्रत्येकाला देण्यात येणारं कार्य त्यांनी आपलं व्यवस्थितरित्या, यशस्वीरित्या करण्यासाठी त्या संघटनेमध्ये सर्वांमध्ये एक समन्वय राखण्यात येतो। हा समन्वय राखत असताना संघटनेतील प्रत्येक घटकाचा त्या ठिकाणी विचार करण्यात येत असतो। यानंतर प्रत्येकाकडनं त्याने करीत असलेल्या कार्याचा वेळोवेळी आढावा, अहवाल हे आपण मागवित असतो। वेळोवेळी अहवाल घेण्यात येत असतो। होण्यात येणाऱ्या चुका त्याला दुरुस्त करण्यासाठी आपण प्रेरित करतो। झालेल्या चांगल्या कामाबद्दल त्याला शाबासकी देण्यात येते। हे सर्व लाभ हे त्या ठिकाणी त्या रिपोर्टिंगचे किंवा अहवालाद्वारे होत असतात। त्यानंतर विविध घटकांना, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, मॅनेजमेंटला हे कार्य करण्यासाठी पूर्णपणे वित्ताची व्यवस्था ही किंवा स्त्रोतांची व्यवस्था ही करण्यात येते। त्यामध्ये आर्थिक साधनसामग्री, फर्निचर, इन्फ्रास्ट्रक्चर या सर्व बाबी आहेत। अशा पद्धतीनं ह्या सर्व बाबीतनं आपण बघतो की त्या ठिकाणी जो काही उद्देश आपण निश्चित केलेला आहे तो उद्देश शेवटी आपला साध्य होऊ शकतो। अशा पद्धतीनं एकूणच ही अशा पद्धतीनं कार्याची व्यवस्था करण्यात येत असते। या बाबीला आपण प्रशासन असे म्हणतो। तर याच मध्ये ज्या वेळेस हीच व्यवस्था ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये एखाद्या ठराविक अशा उद्देशासाठी, सार्वजनिक क्षेत्रामधील ठराविक अशा सार्वजनिक उद्देशासाठी कार्याची व्यवस्था करून त्या ठिकाणी सार्वजनिक उद्देश ज्या वेळेस साध्य करीत असते किंवा साध्य करण्यात येते, या बाबीला आपण त्या ठिकाणी
लोक प्रशासन असं म्हणतो. ही जी प्रशासकीय व्यवस्था आहे, हे जे प्रशासन आहे, हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस होतं, या सार्वजनिक व्यवस्थेमध्ये हे सार्वजनिक प्रशासनाला आपण लोक प्रशासन असे म्हणत असतो. या लोक प्रशासनाची मर्यादा म्हणजे ही व्यवस्था पूर्णपणे सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणारी असलेली आपल्याला दिसून येते. जर का हीच व्यवस्था जर खाजगी क्षेत्रात कार्य करत असेल, हे सर्व प्रशासन करण्याची प्रक्रिया ही जर का खाजगी क्षेत्रामध्ये होत असेल, तर त्याला आपण लोक प्रशासन नाही तर खाजगी प्रशासन असं म्हणत असतो. अशा ह्या लोक प्रशासनाचा स्वतंत्र एक ज्ञानशाखा म्हणून जरी इतिहास हा फार काही जुना नसला तरी सुद्धा आपण बघतो की या लोक प्रशासनाचा किंवा या लोक प्रशासनाच्या क्रिया प्रक्रियांचा इतिहास हा अतिशय प्राचीन असलेला आपल्याला दिसून येतो. या लोक प्रशासनाची व्यवस्था जर कधीपासून कार्य करते हे जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर ही व्यवस्था जी आहे ही अतिशय प्राचीन अशा काळापासून चालत आलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ही जी काही लोक प्रशासनाची व्यवस्था आहे हिची व्याप्ती ही एवढी व्यापक आहे की आजच्या परिस्थितीमध्ये कोणताही देश आणि त्या देशातील कोणताही प्रांत हा लोक प्रशासन व्यवस्थेपासून अलिप्त असा नाही. तर आपण बघतो की प्रत्येक देशात लोक प्रशासनाचं अस्तित्व असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. लोक प्रशासनाचं अस्तित्व हे प्रत्येक देशामध्ये जगामध्ये सर्वत्र असलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये एक बाब महत्त्वाची की वेगवेगळ्या देशामध्ये ह्या लोक प्रशासनाचं स्वरूप हे भिन्न भिन्न असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. असं असलं तरी मात्र ही बाब मान्य करणं आवश्यक आहे की लोक प्रशासनाचं अस्तित्व सर्वत्र सर्वदूर असलेलं आपल्याला दिसून येतं. लोक प्रशासनाचं महत्त्व हे जर आपण या ठिकाणी बघितलं तर लोक प्रशासनाचं महत्त्व हे अनन्यसाधारण असलेलं आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. कारण आपण याआधीही एक बाब बघितलेली आहे की लोक मानवाचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत लोक प्रशासनाशी संबंध येत असतो. एवढं मोठ्या प्रमाणावर ह्या लोक प्रशासनाचं महत्त्व या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. याच मध्ये सर्वात महत्त्वाची बाब की भारतासारख्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये, भारतासारख्या लोकशाही संसदीय शासन व्यवस्थेमध्ये लोक प्रशासनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या देशामध्ये शासन हे प्रामुख्याने पालकत्वाची भूमिका पार पाडित असते. कारण आपल्या देशामध्ये कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या संकल्पनेचा स्वीकार केलेला आपल्या इथे आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं ह्या कल्याणकारी राज्य व्यवस्थेमध्ये शासन जनतेच्या सर्वतोपरी विकासाची जबाबदारी ही स्वतःकडे घेत असते. आणि यासाठी आपण बघतो की शासनाला विविध सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, न्यायिक सर्व स्वरूपाचे विविध स्वरूपाचे निर्णय, धोरणे ही सातत्याने तयार करावी लागतात. आणि त्याचा जर का योग्य प्रमाणामध्ये अंमल झाला तर
ही व्यवस्था यशस्वी होऊ शकते, जनकल्याणाचे उद्देश हे साध्य होऊ शकते। अशा ह्या लोकप्रशासनाचा सैद्धांतिक दृष्टिकोनातून अर्थ काय, व्याख्येच्या आधारावर अर्थ आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू। धन्यवाद।